टम्म फुगलेले, जाळीदार, बिलकुलही तेल न पिणारे, आतमध्ये पिठाचा गोळा न राहता मस्त जाळी पडेल असे पौष्टिक गुळाचे गुलगुले आज आपण बनवणार आहोत। चवीला अप्रतिम आणि पौष्टिक असे गुलगुले थंडीत तर नक्कीच बनवून खावे, परंतु इतर सीझनमध्येही आपण पाहिजे तेव्हा बनवून खाऊ शकतो। तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सोनालीज किचन मराठी। चला टाईम न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। सर्वात प्रथम 1 वाटी गूळ कापून घेतलेला आहे। आता गुळामध्ये थोडे थोडे करून पाणी घालून घेऊ आणि गूळ पाण्यामध्ये विरघळून घेऊ। 1 वाटी पाणी घेतले होते, त्यातले 2-3 चमचे पाणी उरलेले आहे। सर्व पाणी घालायचे नाही, गूळ विरघळेल एवढेच पाणी गुळामध्ये ॲड करायचे आणि पीठ मिक्स करताना गरज पडली तर आपण वरतून पाणी घालू शकतो, त्यामुळे गुळामध्ये जास्तीचे पाणी घालायचे नाही। आता एका भांड्यात 1.5 वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे, त्यात थोडेसे म्हणजे चिमूटभर मीठ घालायचे। गुळाचे पाणी ॲड करायच्या आधी ते व्यवस्थित दुसऱ्या भांड्यामध्ये गाळून घ्यायचे। पाणी गाळून झाले की पिठामध्ये थोडे थोडे करून ॲड करायचे आणि गुलगुल्याचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गूळ मिक्स करताना त्यामध्ये 1 वाटी जवळपास पाणी घातलं होतं, वरून अजून अर्धा वाटी पाणी लागलेलं आहे। असं 1.5 वाटी पाणी गुलगुल्याचं बॅटर तयार करण्यासाठी लागलेलं आहे। व्यवस्थित बॅटर तयार करून घ्यायचं। बॅटर जास्त घट्ट किंवा जास्त पातळही करायचं नाही आहे। बघू शकता कन्सिस्टन्सी कशी आहे। व्यवस्थित मिश्रण तयार झाले की 5 मिनिट रेस्ट करायला ठेवायचं। 5 मिनिटानंतर मिश्रणात थोडी खलबत्त्यात क्रश केलेली बडीशोप, इलायची पावडर आणि खायचा सोडा घालायचा। थोडेसे पाणी घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बॅटर छान मिक्स झालं तोपर्यंत गॅसवर तेल गरम करायला ठेवायचं आणि तेल गरम झालं की छान असे पिठाचे छोटे छोटे गोळे सोडायचे। गॅस मिडियमच ठेवायचा आणि मावेल तेवढे पिठाचे गोळे म्हणजेच गुलगुले सोडून घ्यायचे। ते सोडत असतानाच मस्त गुलगुले फुलून वरती येतात, लगेच ते पलटायलाही लागतात आणि ते जाळी सोडतायत हे आपल्याला दिसायलाही लागतं, मस्त जाळी सोडायलाही लागतात। गुळाचे आणि पिठाचे मोजमाप अचूक असेल, पिठाची कन्सिस्टन्सी परफेक्ट असली की गुलगुले परफेक्ट होतात। अशा पद्धतीने जर तुम्हीही गुलगुल्याची रेसिपी ट्राय केली तर तुमचेही गुलगुले फिके, जास्त गोड किंवा आतून कच्चे राहणार नाही। परफेक्ट असे गुलगुले बनून तयार झालेले आहेत। कलरही खूप सुरेख आलेला आहे। वाव, दिसायला तर खूपच मस्त दिसत आहेत। तर चला मग तुम्हीही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा। अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।